तर थंबनेलला तुम्ही पाहिलंच आहे की आज आपण बेसनची भुर्जी बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतले, एक मोठा कांदा कट करून घेतला आहे, एक टोमॅटो कट केला आहे, आलं लसूण पेस्ट घेतली एक छोटा चमचा, कसुरी मेथी घेतली एक चमचा, एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं कोथिंबीर घेतली बारीक कट करून. इथं कढीपत्त्याचे 4 ते 5 पाणी, एक छोटा चमचा हिंग घेतले. कढई गरम करून घेतली. कढईमध्ये आपल्याला असंच कोरडं बेसन पीठ भाजून घ्यायचे. तर हे बेसन पीठ छान असं मंद गॅसवरती 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत बेसन पिठाचा छान असा सुगंध येत नाही ना, तोपर्यंत हे बेसन पीठ भाजून घ्यायचे. तर असं बेसन पीठ भाजलं ना की आपली बेसन भुर्जी आहे ना, चवीला भन्नाट अशी होते आणि मोकळी सुटसुटीत अशी होते. ही बेसन भुर्जी बनवली ना तर अंड्याची भुर्जी तुम्ही विसराल, इतकी चवीला अशी छान अशी होते. अशी बेसन भुर्जी तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलांना किंवा जेवणाच्या ताटाला तुम्ही लावू शकता ही बेसन भुर्जी. तर अगदी आवडीने खातील अशी बेसन भुर्जी लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असं एकसारखं परतत राहायचं आहे बघा बेसन पीठ, कारण कढईला वगैरे लागणार नाही. त्याच्यामुळं भाजताना असं काळजी घ्यायची आहे जरा. तर बेसन पीठ छान असं भाजते आपलं. 2 ते 3 मिनटासाठी बेसन पीठ भाजून घ्यायचं छान असं. जेवढं बेसन पीठ भाजतो ना आपण, तेवढी अंड्याची भुर्जी छान लागते चवीला. तर एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर तेच भाजीपाला खाऊनही कंटाळा येतो, तर कधीतरी अशी वेगळी रेसिपी बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर इथं आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे. तर आता एक आपण प्लेटमध्ये हे बेसन काढून घेणार आहोत. तर याचा छान असा सुगंध सुटलेला आहे बेसनाचा, म्हणजे भाजलेलं आहे बेसन पीठ. आता इथं मी कढईमधील बेसन पीठ काढून घेतलं आणि कढईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मोठे 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे, जरा जास्तीचं तेल वापरलेलं आहे. तर तेल छान गरम झालं ना की तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. तर इथं एक छोटा चमचा मी मोहरी टाकले. मोहरी छान तडतडली ना की फोडणी छान बसते. तर याच्यात 1 चमचा जिरं टाकले. तर जिरं मोहरी छान फुलली ना, याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. तर बेसन भुर्जीला जास्तीचा कांदा टाकायचा, म्हणजे चवीला भन्नाट अशी होते. त्याच्यामुळे एक मोठा कांदा टाकला आहे. कढीपत्त्याचे पाने टाकलेत 7 ते 8. कढीपत्त्यानेही बेसन भुर्जीला चव अप्रतिम अशी येते. तर इथं छोटा चमचा मी हिंग घेतले. तर याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आपल्याला. तर लसणाच्या 4 ते 5 मी पाकळ्या घेतल्या आणि एक छोटा तुकडा आल्याचा घेऊन कट करून हे छान असं खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतले आणि याच्यात 1 टोमॅटो कट करून टाकला आहे मोठ्या आकाराचा. याच्यात 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे. जे आपले घरगुती साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. आपल्याला जास्तीचा मसाला वगैरे टाकायची काही गरज नाही, पण चवीला भन्नाट अशी होते. तर अशी बेसन भुर्जी तुम्ही सकाळी मुलांच्या टिफिनला जरी दिली ना तर मुलांना खूप आवडेल. तर आता हे परतून घ्यायचं आहे छान असं. तर एकसारखं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स करून परतून घेतले. तर हे 2 ते 3 मिनटासाठी छान परतले बघा. हे टोमॅटो आणि कांदा छान मऊ झाला ना की याच्यात आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर असं एकसारखं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता टोमॅटो आणि कांदा आपला छान असा कलर चेंज झालेला आहे आणि परतलं गेलं आहे छान असं. तर याच्यात आपल्याला लाल चटणी टाकायची आहे. तर इथं लाल मिरची पावडर मी 1 मोठा चमचा घेतला आहे. तर ही मिरची पावडर ना कलरलाही आहे आणि तिखटही आहे. तर याच्यात
1 चमचा कसुरी मेथी टाकून घेतली. कसुरी मेथीनं चव भन्नाट येते, त्याच्यामुळं आवर्जून तुम्ही कसुरी मेथी टाका भुर्जीसाठी या. आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा कलर किती छान आलेला आहे आत्ताच. आणि भुर्जीला या लाल चटणी पावडर आहे ना, याच्यामुळे कलर छान असा येतो. तर हे छान असं मिक्स करून घेतले. तोपर्यंत मी 1 वाटी बेसन पीठ आहे ना, तर 1 वाटी पाणी घेतले. ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतले बघा एका मोठ्या वाटीमध्ये. तर याच्यात 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. तर याच्यात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण इथं थोडीशी मी झणझणीत अशी बेसन भुर्जी बनवलेली आहे. तर बेसनाचं मी छान असं मिश्रण करून घेतलेलं आहे. तर ते आता आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचे. तर 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. छान असं त्याच्या गुठळ्या वगैरे फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे, बघू शकता. तर छान असं मिश्रण ओतून घेतलं आहे कढईमध्ये. तर असं मिश्रण बनवायचं या पद्धतीचं. जास्तीचं पातळही बनवायचं नाही, कारण आपली बेसन भुर्जी फडफडीत अशी छान अशी होते बघा. तर आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. तर त्याला मिक्स वगैरे काही करायचं नाही, डायरेक्ट झाकण ठेवायचे. तर हे 5 ते 10 मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. कमी गॅस करायचा. गॅस वाढवला ना तर आपलं बेसन भुर्जी आहे ना ते कढईला लागेल. आता मी झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता छान असं घट्ट बनते बघा बेसन भुर्जी. तर बेसन छान असं पाणी शोषून घेते. त्याच्यामुळंच आपण बेसन भाजताना जास्तीचं बेसन भाजलं तरी चालेल, पण बेसन भाजताना कच्चं ठेवायचं नाही, छान असं भाजून घ्यायचं सुगंध येईपर्यंत. कारण हे असं कढईमध्ये ओतलं ना की पाणी पटकन शोषून घेतं. तर बघू शकता हे छान असं घट्टसर होतं आहे. आपण जितकं शिजवलं ना तितकं छान घट्ट होतं आहे बघा हे. तर छान असं मी ते घट्ट बनवून घेतलं आहे, बघू शकता. त्याच्या गाठी वगैरे काही झालेल्या नाहीत, छान मिक्स करून घेतले. तर आता आपली बेसन भुर्जी तयार झालेली आहे. याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं मिक्स केले. तर ही बेसन भुर्जी ना थंड झाल्यावरनं अगदी मोकळी फडफडीत होते. तर गरम आहे तोपर्यंत अशी दिसते. तोपर्यंत मी झाकण ठेवून घेतलं आणि बघू शकता एक वाफ देऊन घेतली आणि असं छान असं मिक्स करून घेतले आणखीन एकदा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही अंड्याची भुर्जी विसराल, इतकी चवीला अशी भन्नाट होते. तर मी झाकण ठेवून घेतलं होतं, गॅस बंद केला आणि बघू शकता किती मोकळी फडफडीत आपली बेसन भुर्जी बनवून तयार झालेली आहे. थंड झाली ना बेसन भुर्जी की अशी मोकळी फडफडीत होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर अशी बेसन भुर्जी बनवून तुम्ही खा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशी चमचमीत बेसन भुर्जी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. चवीला भन्नाट अशी लागते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.